माझी विनंती तू मान्य करायला हवी. माझा बंधू मला एक सांग, विनाता ही माझी माता, कतू ही तुझी आई. बाप आहे शब्द सत्य आहे ना, मग कष्ट भेटल का आपली पितृ देवता. मग ज्यावेळी आता तुझं मरण तुझ्या जवळ आलं म्हणून तुला भावाचं नातं कळू लागलं. अरे किती जरी वैरत्व असलं, अरे किती जरी वैरत्व असलं तरी रक्ताचं नातं आहे, रक्तापाशी जोड घेणं. आणि म्हणून हे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले. रक्ताचं नातं रक्ताचं मला जोड घेणार. मग आता मलाही ऐकायचं आहे. अरे ज्यावेळी माझा जन्म होण्यापूर्वी माझी आई ज्यावेळी तुझ्या आईच्या दास्यत्वात होती त्यावेळी तुझं नातं कुठं केलं होतं रे. त्यावेळी रक्त रक्तावरच बैमान झालं होतं ना. दिसत होतं तुझी माता शत्रू मातेच्या दास्यत्वात होती. त्याच्या मुळाशी कारण तुझी माताच आहे. कारण शत्रू माता आणि निदा माता यांची पण झाली होती की सूर्याचा रथाचा तो अश्व, त्या अश्वाची शक्ती शुभ्र रंगाची आहे की निळ्या रंगाची आहे, की पण तुझी माता हरली म्हणून तुझी माता त्या शत्रू मातेची दासी झाली. तुझ्या बापाची शपथ आहे तुला. या दोष शत्रू तुझ्या बापाची शपथ आहे तुला. खोटं बोलशील तर मला सांग, ही पैस लागली होती मी मान्य. दोघांचं पैस चालू होती. मग आईची पैस चालू होती. या पैसेचा पुत्रानं हस्तक्षेप का करावा. हे गरुडा, आईच्या पैशात पुत्रानं हस्तक्षेप केला. केला असता. तुझ्या या बोलण्याचा अर्थ या समूहाला काय समजावा. केला होता. सांग म्हणतोय कोणत्या तऱ्हेचा हस्तक्षेप. नाही, तुम्हाला माहिती नाही. हे गरुडा, तुम्हाला माहिती नाही. सर्वस्व कल्पना मला आहे. मग कोणत्या कल्पना आहे? हस्तक्षेप कोणत्या केला हे तुझ्या मुखातून मला ऐकायचं आहे. मग माझी आई ज्यावेळी दास्यत्वात होती आणि दास्यत्व स्वीकारण्यापूर्वी जी पैस लागली होती त्या पैसेच्या ठिकाणी तुम्ही नागाने काय केलं. काय केलं. पैस कुठल्या गोष्टीची होती. एकच जो पैशात आहेत त्याने दास्यत्व स्वीकारायचं. पण कुणाबद्दल काय गोष्ट होती, सत्य किंवा सत्य हे ठरवण्यासाठी पैस लागली होती. निश्चितच काय एकच एक त्या सूर्याच्या रथाचा तो अश्व, कुठला सूर्याच्या रथाचा अश्व. कुठला आहे तो. हे गरुडा, उच्च उच्चश्रवा घोडा, त्या उच्चश्रवा घोड्याची शक्ती नील रंगाची आहे की शुभ्र रंगाची आहे. कुठल्या रंगाची आहे. शुभ्र रंगाची आहे. त्यावेळी ती निळ्या रंगाची कशी झाली होती. हे गरुडा, योग्य गोष्ट तू कथन केलीस. योग्य तो मानव केला तो कशी ती त्याच्या मुळाशी कारण आहे. अरे जी माता मुलांना जन्म देते, जी माता मुलांना जन्म देते, मग जन्म दिलेल्या मातेचा आज्ञेचं पालन करावं, जन्म दिलेल्या मातेची इच्छा परिपूर्ण करावी. हे पुत्र या नात्याने पुत्राचं कर्तव्य. खोटं करायला तुम्ही कल्पना आहात. अरे खोटं करत असताना रक्त तुम्हाला दिसणार होतं. हे गरुडा, ही आपली तुम्हाला ऐकून घे. ऐकून घे आणि मग बोल. त्यावेळी जागरण करत होता त्यावेळी तुम्हाला रक्त दिसणार होतं. आज तुझा हक्कासाठी पडणार याची जाणीव झाली. त्यावेळी रक्त दिसू लागलं. पण आता हे गरुडा, मला जर भक्ष्यासाठी पाडण्यासाठी तू माझ्या समोर उभा असशील, तुला प्रतिकार करण्यासाठी हा तू उन्हा सदैव जन्माला पडलं. तुम्हाला वाटतं
Oh,